विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका वेगळ्याच अंदाजामध्ये दिसले होते आणि त्यांनी आपला लुक सुद्धा बदलला होता। अजित पवार निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेहमी गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये आपल्याला दिसायचे आणि या गुलाबी जॅकेटमध्ये वावरताना अजितदादांनी आक्रमकपणाला सुद्धा काहीसा आवर घातला होता। पण महायुतीच्या विजयाच्या नंतर अजित पवार आपल्या जुन्या अंदाजामध्ये परत आलेले दिसतात। युगेंद्र पवारांना आपल्या समोर निवडणुकीला उभं करण्यावरून थेट शरद पवार यांना सुद्धा त्यांनी टोला लगावलाय। युगेंद्र धंदापाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही। त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं। मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा। चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृतपणा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला शिकवलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस त्या सुसंस्कृतपणाची किती गरज आहे व एकेका वाचाळवीरांचे आपण स्टेटमेंट ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, हे आमचं मन आता पार फुटायला लागले। मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता। ज्यावेळेस असं काही असतं की केंद्रामध्ये एक 54च्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का? नाही मिळालं। मग इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।